लहानपणापासून एकदाही कोबीची भाजी खाल्ली नाही. त्याचं लग्न झालं आणि एक दिवस रश्मीने कोबीची भाजीच केली. आम्ही सगळे जेवायला बसलो. तिने माझ्या मुलाच्या पानात कोबीची भाजी वाढली. मुलांनी माझ्याकडे बघितलं, मी मुलाकडे बघितलं, दोघांनी मिळून कोबीकडे बघितलं. त्यांनी माझ्याकडे बघून खून केली. तेव्हा मला कळलं, आता आपण मध्ये बोलायचं नाही. आता तो ती भाजी खाणार आहे. त्यांनी ती भाजी खाल्ली आणि तिला वाटलं त्याला ती आवडली, म्हणून तिने परत वाढली. त्यांनी परत खाल्ली आणि आता तो ती भाजी खातो. बायकांनो, बोलायचं नाही. त्यानंतर मी त्याला एकदाही म्हटलं नाही, माझ्या हातची खाल्ली नाहीस रे, आता कशी खातोस? बायकोच्या हातचं आवडतं वाटतं, त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. एकीने त्याला जन्म दिलाय, एकीबरोबर त्याला जन्म घालवायचा आहे. त्याला दोघी आवडत असतात, होय की नाही? पण एक गोष्ट पुरुषांची चुकते, त्यांना नात्याला न्याय देता येत नाही. आई आईच्या जागी, बायको बायकोच्या जागी, बहीण बहिणीच्या जागी आणि भाऊ भावाच्या जागी त्यांना जर नात्याला न्याय देता आला तर आपल्यातली भांडणं थोडी कमी होतील. पुरुषांनी नात्याला न्याय द्यायलाच हवा. आणि त्यांची दुसरी चूक अशी आहे, त्यांना घरातला एकही निर्णय स्वतःच्या मनाने घेता येत नाही. एक वडील 5 मुलांना छान सांभाळतात, 5 मुलं मिळून एका वडिलांना का सांभाळत नाहीत? याचं उत्तर मला हवं आहे. त्यासाठी मी खूप फिरते. आज अनेक घरात म्हातारी माणसं नाही आहेत. आम्ही आमच्या मुलांच्यात गुंतलोय, ही आमची चूक आहे. आम्ही त्यांना म्हातारपणीची काठी समजून चाललोय, ही आमची चूक आहे. आज काही जणांना पेन्शन आहेत, फंड आहेत, पण आमच्यासारख्यांना काही नाही आहे. मुलांनी आम्हाला विचारायचं नाही. आज मुलांनी आमचं काही जबाबदारी घ्यायची नाही. मुलांनी जबाबदारी टाळली तर चालेल, सुनेनी जबाबदारी टाळली तर चालेल. गोकुळासारख्या सुंदर घरातून वृद्धाश्रमाच्या बंद भिंतीत मरण फार अवघड असतं. पैसा हे सर्वस्व नाही. एवढ्या तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून घरासाठी वेळ देत जा. मुलांना वेळ हवाय तुमचा, आई वडिलांना वेळ हवाय तुमचा. तुमच्यापैकी किती जण मुलांना वेळ देऊ शकतात? आज तुम्ही तुमच्या मुलांना विचारा की तुम्हाला काय आवश्यकता वाटते. ते फक्त एवढंच सांगतील की बाबा तुम्ही माझ्याशी बोला. आम्ही वाट बघत असतो आतमध्ये की मुलगा बाहेरनं आला की 1 मिनिट तरी बोलेल. थोडासा वेळ द्या. आजपासून ना किती बिझी असलात, वेळेचं नियोजन करा. 24 तासाच्या वेळापत्रकात एक 15 मिनटं तरी घरासाठी वेगळी हवीत. प्रत्येक मुलांना वडील हवेच असतात. बालपण आईवडिलांशिवाय फार एकटं असतं. मी अनाथाश्रम चालवते. आज माझ्याजवळ आईवडील नसलेली बाळ आहेत. परवा आमच्याकडे एक केस आली होती. त्या नवरा बायकोंनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं, पण 6 महिन्याचं बाळ, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? तुम्हाला सांगायला मला वाईट वाटतं, 6 महिन्याचं बाळ अनाथाश्रमात द्यायचं ठरलंय. दोघांनीही बाळाची जबाबदारी घ्यायची नाही असा निर्णय घेतलाय. एक बाळ ज्याला खूप मोठा परिवार आहे, पण ते आज अनाथाश्रमात आहे. एक आई जिची मुलं डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, पण ती आज वृद्धाश्रमात आहे. आज प्रत्येकाला आईवडील हवेत. आजपासून फक्त नाती टिकवण्याच्या पाठीमागे लागा. जपूया हे सगळं. सुंदर आहे, छान आहे.
शेवटी आपण माणसं आहोत. आपल्याला घर असावंसं वाटतं, आपल्याला कुटुंब असावंसं वाटतं. प्रत्येक नात्याला न्याय द्या.